नमस्कार मैत्रिणींनो, जय खानदेश. आम्ही गेले होते पाटणा देवीले, जे 40 गावच्या जवळच आहे. तळी चंडिका माता म्हणीसन मंदिर आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे असं म्हटलं जातं. गैर जुनं मंदिर आहे आणि गैर सुंदर मंदिर आहे. मग आम्ही 11-11:30पर्यंत पोहोचले होते. तरी आम्ही 8 वाजेला निघाले होते घरून. मग आम्ही हळूहळू गेले म्हणून आम्हाला लई टाईम लागला. मग आमचं दर्शन 12 वाजेपर्यंत झालं आणि मग आम्ही ना प्रसाद वगैरे तळी बशीसन थोडंसं आराम केला, प्रसाद वगैरे खाल्ला आणि आमची प्रसादाची पुडी ना हे माकड ओढीसन घे गेलं. मग लय माकडं आहेत तळी आणि इथला मस्त सुंदर परिसर आहे आणि निसर्गरम्य देखावा आहे, एकदम मस्त आहे. आणि मग लय मस्त वाटतं तळी. तुम्ही बी एकदा जा. हे पाय माकडं किती बसले तळी मंदिराच्या वरती. मग आणि ना ते माकडं आहे ना, प्रत्येकाचा प्रसाद, प्रत्येकाच्या हातातली पिशवी काही ना काही ओढीसन घेत जात होते. मग आम्ही मंदिराच्या खाली उतरले आणि मग तळी पाणी वाहत होतं मस्तपैकी. मग आमचे मुलं पाण्यात खेळले थोडा वेळ. आणि मग आहे ना मंदिराच्या डाव्या साईडनं आहे ना एक रस्ता जातो आणि आपल्याला आहे ना 1 किलोमीटरचं कमीत कमी ट्रेकिंग करीसन पुढे धबधबा पाहायला भेटतो, धवलतीर्थ म्हणीसन. आणि गैरे लोक जातात तळी धबधबा पाहायला. आणि आम्ही गेले होते रविवारच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी गेल्यामुळे गर्दी थोडी जास्तच होती आणि आम्हाला मुद्दाम थोड्या गर्दीच्याच टायमाला जायचं होतं, कारण तळी ना थोडंसं जंगल जास्तच आहे आणि थोडंसं वाघ वगैरे यांचं थोडीशी भीती बी असते म्हणे. मग त्याच्यामुळे आम्ही गेले आणि वरती चढले ना. आम्ही जेव्हा धबधब्याजवळ गेले तेव्हा आम्हाला ट्रेकिंग करायची गैरी मजा वाटली, की चला बा आपण चांगलं केलं, ट्रेक करीसन आले. तर माझ्या मुलांना बी गैरी एन्जॉय केलं आणि आम्ही बी सगळ्यांना गैर एन्जॉय केलं. इतलं सुंदर देखावा आहे. तर तुम्ही आतापर्यंत जर गेले नसणार तर नक्की एकदा जा, कारण पैसा वसूल वातावरण आहे पावसाळ्यात तळी. मी तर पहिल्यांदाच गेली होती पण मला लय आवडलं. तुम्हाला बी गैर आवडीन. आणि त्याच्यामुळे लहान मुलांसाठी बी लय मस्त आहे, पायासारखं लय एन्जॉय करता यासारखं आहे. आणि एवढं काही भीतीसारखं नाही आहे आणि जास्त दूर बी नाही आहे, आरामात जाऊ शकतो. आमचा दादा पण चालला, आमची दिदी पण चालत आली आणि आम्ही लय एन्जॉय केला. तडून खाली आल्यावर आम्ही हेमाडपंथी महादेव मंदिराचं बी दर्शन घेतलं. आणि जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असली की आम्ही कुठे कुठे गेले, आम्ही काय काय पाहिलं, तर तुम्ही यूट्यूबवर जाईसन माझ्या पूर्ण ब्लॉग पाहू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या बायोमध्ये दिली आहे. चला मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.